मंडळी नमस्कार, मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी, विषय आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संदर्भातला। गेल्या दीड वर्षापासून हे प्रकरण अगदी राज्य शासनानं केंद्र शासनानं या प्रकरणामध्ये लक्ष घातलं, या प्रकरणात कठोर कारवाई केली। माहिती अशी आहे की आता अर्चना कुटेला अटक झालेली आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या या प्रमुख आहेत। याआधीच त्यांचे पती सुरेश कुटे यांना अटक झालेली आहे, ते आता जेलमध्ये आहेत। अनेक महिन्यापासून फरार असलेल्या अर्चना कुटे या आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। एका मोठ्या पदावर काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने अर्चना कुटे यांना सहानुभूती दाखवली आणि त्यामुळे त्या इतक्या दिवस फरार राहू शकल्या अशी चर्चा आता होते आहे। या चर्चेमध्ये किती तथ्य आहे किती तथ्य नाही हा संशोधनाचा भाग आहे। मात्र अर्चना कुटे गेल्या अनेक महिन्यापासून फरार होत्या। खरं तर त्या अटक व्हायला पाहिजे होत्या। सुरेश कुटेंना ताब्यात घेतल्यानंतर अर्चना कुटे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं, परंतु त्या सही सलामत कशा बाहेर पडल्या हा मात्र संशयाचा विषय आहे। आता त्यांना काल अटक झालेली आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांच्या फसवणुकी प्रकरणी जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत 65 गुन्ह्यांची नोंद आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये 11,211 ठेवीदारांनी 663 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत। हे 14 महिन्यापूर्वी झालेलं प्रकरण आहे। जवळपास हा 4,000 कोटीचा घोटाळा आहे। सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि एकूणच कुटे ग्रुप या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहे। सर्वसामान्य माणसाच्या ठेवी 10 रुपयापासून 100 रुपयापर्यंत तर 100 रुपयापासून हजारो कोटी रुपयाच्या ठेवी या लोकांनी बुडवलेल्या आहेत। एकही रुपया सामान्य माणसाच्या खिशात गेलेला नाही, हे वास्तव आहे। 2 वर्ष झाले लोकांना अपेक्षा आहे सरकार काहीतरी निर्णय करेल, मात्र अद्याप एकही रुपया सर्वसामान्य माणसाच्या खिशात ज्ञानराधा बँकेकडून देण्यात आलेला नाही। बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या, राज्याच्या बाहेरच्या या सर्व शाखा बंद आहेत, त्यांना टाळे लागलेलं आहे। पोलिसांनी सगळ्या खात्यांना आता सील केलेलं आहे, त्यांच्या संपत्तीला सील केलेलं आहे आणि या संपत्तीमधून आता ज्या काही ठेवी आहेत, आता ठेवीची जी रक्कम आहे ती आहे जवळपास 3,500 कोटीच्या घरामध्ये आणि जवळपास हा 4,000 कोटीचा घोटाळा आहे। 4,000 कोटी रुपये आता लोकांना द्यायचे आहेत, त्यावरचं व्याज हा वेगळा विषय आहे। आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत या सगळ्या प्रॉपर्टीज शासनानं सील केलेल्या आहेत। पोलीस कारवाई सुरू आहे। मात्र ही जी सर्व रक्कम आहे जी गोळाबेरीज करून शासनापुढे ठेवण्यात आलेली आहे ती आहे जवळपास 3-3,500 कोटीची आणि हा 4,000 कोटीचा घोटाळा आहे। मी म्हणालो तसं ज्यांच्या ठेवी आहेत त्या ठेवीचे पैसे वेगळे आणि त्या ठेवीवरचं व्याज, म्हणजे अनेक वर्षापासून ज्या ठेवीदारांनी या बँकेत पैसा ठेवलेला आहे त्यांच्या ठेवीवरचं जे व्याज आहे, जो त्यांनी पैसा गुंतवला त्यावरचं जे व्याज आहे ते कुटे ग्रुपकडून 4-4, 5-5 वर्षापासून देण्यात आलेलं नाही। त्यामुळं ही जी थकीत रक्कम आहे ती थकीत रक्कम वेगळीच आहे। हक्काचे जे पैसे तेच अजून आले नाहीत आणि त्यामुळं हा गंभीर प्रश्न आहे। आता अर्चना कुटेला अटक झाली त्यामुळे एक समाधान आहे, नक्की समाधान आहे, कारण लोकांचा विश्वासघात केला या नवरा बायकोनी आणि सर्वसामान्य माणसाचा खिसा हाणला। हो, असंच म्हणावं लागेल, या पलीकडचा दुसरा शब्दच नाही। लोकांचा विश्वासघात केला, लोकांच्या प्रॉपर्टीवर कर्ज काढलं, लोकांची फसवणूक केली, लोकांना गुलाबजामुन खाऊ घातले आणि त्या बदल्यामध्ये आवळा देऊन कवळा काढण्याचा जो प्रकार आहे तो अर्चना कुटे आणि सुरेश कुटे या दोघांना नवरा बायकोने केलेला आहे। 2024 मध्ये सुरेश कुटेला अटक झाली। जूनमध्ये 2024 या महिन्यामध्ये सुरेश कुटेला अटक झाली। सुरेश कुटे यांना अटक झाली त्यावेळी अर्चना कुटे त्यांच्यासोबत होत्या। विशेष म्हणजे कुटे ग्रुपच्या त्या प्रमुख होत्या, हेड होत्या। मग असं असताना त्यांना पोलिसांनी का सोडलं? मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचे यामध्ये हात असण्याची शक्यता होती। तशी चर्चा त्यावेळी पण झाली, कारण सुरेश कुटे यांना अटक झाल्यानंतर अर्चना कुटे यांना सही सलामत बाहेर सोडण्यात आलं आणि त्यानंतर त्या बीडमधून फरार झाल्या। पोलिसांवर आरोप झाले, नंतर सरकारविषयी राग व्यक्त झाला। त्यानंतर देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बीडच्या कथित प्रकरणात लक्ष घातलं। त्यानंतर तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे गेला। अर्चना कुटे, तिरुमला ऑइल, गुड मॉर्निंग डेअरी
हे सगळे जे काही यांच्या व्यासपीठं होते, या व्यासपीठाकडं हा पैसा सगळा बँकेकडून तिकडं वळवला आणि त्यामुळं मग सर्वसामान्य माणसाचे पैसे या बँकेत अडवण्यात आले. दोन्ही समूहाला ज्ञानराधामधून मोठ्या प्रमाणात अनियमित कर्ज वाटप करण्यात आलं. हे जे कर्ज होतं, हे कर्ज सर्वसामान्य माणसाच्या ठेवी होत्या. याच ठेवी त्यांनी गुड मॉर्निंग डेअरीला, तिरुमला ऑइलला वर्ग केल्या. हा पैसा एवढा खर्च करण्यात आला की बँक तोट्यात आली आणि मग बँकेमध्ये सर्वसामान्य व्यवहार बंद झाले. ठेवीचं व्याज देण्यात येत नव्हतं, लोकांना व्यवस्थित माहिती देण्यात येत नव्हती. मग ज्ञानराधाच्या अवतीभोवती फास आवळला गेला आणि त्यामुळे ही बँक बुडीत निघालेली आहे. लोकांच्या ठेवी आजही अडकलेल्या आहेत. 4,000 कोटीचा हा व्यवहार आहे. हा सगळा व्यवहार अर्चना कुटे आणि सुरेश कुटे यांनी केलेला आहे. त्यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे. आता अर्चना कुटे आज अटक झाल्यात, त्या आणखी काही पोलिसांना माहिती देतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु सरकारनं या प्रकरणामध्ये आणखी अधिक लक्ष घालण्याची गरज आहे आणि लोकांचा जो काही 10-5 रुपयाचा पैसा आहे तो ज्ञानराधामधून लोकांच्या खिशामध्ये जावा यासाठी सरकारकडून कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. लोकसंवाद बीड.